तर इथं बघितलं तर तुम्ही इथं कुठेही दिशादर्शक नाही किंवा कुठेही स्पीड ब्रेकर नाही. आलेले वाहन खूप स्पीड मध्ये येतात. रात्रीच्या टायमाला इथं कुठं लाईट नाही, प्रॉपर सोर्स ऑफ लाईट नाही. त्यामुळे लोकांना दिसत नाही की बाबा कुठं गाडी आहे. एखादी बारीक गाडी असेल तर मोठ्या गाड्यांना दिसत नाही की बाबा तिथं गाडी आहे, हे आहे, ते आहे. जसं चूक म्हणायचं गेलं तर हायवे हे जे प्राधिकरणाची चूक आहे त्यांनी काय किती बळी घेणार महामार्ग प्राधिकरण असे या ठिकाणी प्रश्न या सर्वसामान्य नागरिकातून उमरगेकरांकडून विचारला जातो. नागरिकातून आक्रोश व्यक्त होतोय, पण नागरिकांनी ज्या लोकप्रतिनिधीला निवडून दिलेलं आहे त्या लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी पार पाडतात. लोकप्रतिनिधी काळाची गरज आहे, लोकप्रतिनिधी होतो. आता एक धक्कादायक बातमी येते धाराशिवच्या उमरगा शहरातून. वारंवार महामार्ग प्राधिकरण आणि लोकप्रतिनिधींना वळण रस्त्याच्या अडचणी लक्षात आणून देऊनही होणाऱ्या दुर्लक्षामुळे पुन्हा दोघांचा बळी गेलाय. हा अपघात इतका भयानक होता की दुचाकीवरील बहीण भावाचा जागीच मृत्यू झाला असून त्या दुचाकीला आयशर गाडीनं जवळपास 4 ते 5 किलोमीटर फरफटत घेऊन गेले आहे. NTVचा हा एक्सक्लुझिव्ह वृत्तांकन. शहराजवळील बाह्यवळण रस्त्याच्या कॉर्नरजवळ आयशर टेम्पोनं दुचाकीवरून गावाकडे निघालेल्या बहीण भावाला जोरदार धडक दिल्यानं दोघांचा जागीच मृत्यू झालाय. शुक्रवारी 16 मेला रात्री 8:30च्या सुमारास हा अपघात झालाय. उमरगा तालुक्यातील कोळसूर कुंजोटी येथील रहिवासी शिवाप्पा सातप्पा मगे वय वर्ष 38 हे आपली बहीण अनिता देवेंद्र माळी राहणार हिप्परगाराव यांनी मुंबई येथे पाठविण्यासाठी उमरगा बस स्थानकात आले होते, पण मुंबईला जाण्यासाठी बस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे दोघेही परत कोळसूरकडे जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. उमरगा शहराच्या बाह्यवळण रस्त्याकडे जात असताना हैदराबादकडे भरधाव वेगानं निघालेल्या आयशर टेम्पो गाडी नंबर MH13CU 1686 या टेम्पोनं दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. टेम्पोनं दोघांनाही काही मीटर अंतर फरफटत नेले. या दोघांचा यात जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर सदर टेम्पोनं दुचाकीला फरफटत तुतोरी गावापर्यंत जवळपास 5 किलोमीटर अंतरापर्यंत नेलं. घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि काही सामाजिक कार्यकर्ते पोहोचले. यावेळी अग्निशमन वाहन बोलावून रस्त्यावर पडलेला मृतदेहाचा चेंदामेंदा पाण्याच्या फवाऱ्यानं बाजूला केला गेला. पाहिलेलं आहे कशा पद्धतीनं गाडीनं पाठीमागून आयशर गाडी धडक दिलेली आहे आणि संबंधित अपघातग्रस्ताची जी दुचाकी आहे अक्षरशः त्या आयशर वाहनाला धडकून त्या आयशर वाहनामध्ये अडकलेली आहे आणि आयशर गाडी इथून जवळपास 4 ते 5 किलोमीटर अंतरावर दापका गाव आहे, त्याच्या पलीकडे कुरुरी गाव आहे, त्या गावापर्यंत ती दुचाकीला तो घसरत त्या ठिकाणी तो घेऊन गेलेला आयशर गाडी. इतका भयानक अशा पद्धतीचा हा अपघात होता आणि त्या अपघातामध्ये जे 2 मयत झालेले आहेत ते जागीच मृत्यू पडलेले आहेत. या शहरातील उमरगा शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी शंतनू भैया सगर यांनी अपघातग्रस्तांना तत्परतेने मदत करण्यासाठी घटनास्थळी पोहोचल्याने त्यांनी जर पाहिलं तर उमरगा शहरामध्ये ज्या कारणामुळं बायपास बनलेला आहे तेव्हा उमरगेकरांना अशी अपेक्षा वाटत होती की होणारे अपघातावर आळा बसेल, नियंत्रण बसेल, पण याच्या अगदी उलट होतंय. जेव्हापासून बायपासची तयार झालेला आहे, बायपास झाल्यापासून अपघातामध्ये भरमसाठ वाढ होते. या वळण रस्ता जणू शहराला वळण रस्ता नसून हा शहरातील जे नागरिक आहेत, शहरातील दुचाकी स्वार आहेत, वाहन चालक आहेत, त्यांच्यासाठी स्वर्गाला जाणारा आहे मृत्यूचा वळण रस्ता आहे की काय, अशा पद्धतीचं एक सोशल मीडियावर पोस्ट या ठिकाणी पाहायला मिळतं. धाराशिव जिल्ह्याच्या सर्व लोकप्रतिनिधींना एक कळकळीची विनंती उमरगेकरांकडून होत आहे, मागणी होत आहे की महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडून, संबंधित विभागाकडून हा जो महामार्ग आहे, हा जो बायपास आहे, हा जो वळण रस्ता आहे, हा त्या नियमामध्ये असायला हवं. ज्या ठिकाणी उड्डाणपूलची आवश्यकता आहे, ज्या ठिकाणी काही
रेडियमचे किंवा काही दिशादर्शक फलकची आवश्यकता आहे, काही ठिकाणी स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे. हे आवश्यक बाबी नसल्यामुळं केवळ आणि केवळ महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या व त्या संबंधित विभागाच्या गलथान कारभारामुळं सर्वसामान्य नागरिकांचा या ठिकाणी जीव जात आहे. आणखीन किती बळी घेणार महामार्ग प्राधिकरण असे प्रश्नार्थक या ठिकाणी प्रश्न या सर्वसामान्य नागरिकातून विशेषतः उमरगेकरांकडून विचारला जातो. घटनास्थळी पोहोचणारे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष शंतनू सगर यांनी याबाबत काय माहिती दिली आहे पाहूया. तुम्ही कुठं होता? अपघात 8-8:30 दरम्यान झाला रात्री अपघात. मी उपजिल्हा रुग्णालयात होतो. एक ऍक्सिडेंटची केस होती, लक्ष्मीपाटून येताना एक ऍक्सिडेंटचा केस होता. मी त्याला घेऊन आलो उपजिल्हा रुग्णालयात. मला तत्काळ कळाली की बाबा असं बायपासला एक ऍक्सिडेंट झालेला आहे. मग मी तत्काळ इकडे आलो. माझे मित्र होते तिघं चौघं, आम्ही इथं आलो. आम्ही आल्याला पोलीस गाडी होती आम्ही याच्या अगोदर, अँब्युलन्स नव्हती. मग आम्ही आल्याला अँब्युलन्स आली, हायवे प्रशासनाची अँब्युलन्स आली. पण ते दोन्ही बॉड्या, इथे एक बॉडी होती आणि इथे एक बॉडी होती पुढे. त्या गाडीमध्ये आलेल्या बॉड्या होत्या, म्हणजे रस्त्यावर होत्या बॉडी. त्या बॉड्या आम्ही काय अवस्था काय होती? खूप विचित्र अवस्था होती दोन्ही बॉड्याची. दोन्ही बॉड्या खूप विचित्र अवस्थेत होत्या. मग त्या दोन्ही बॉड्या आम्ही सरकारी दवाखान्याकडे उपजिल्हा रुग्णालयाला पीएमसाठी पाठवले. नंतर थोड्या वेळानं आम्ही खूप रक्त वगैरे सांडलं होतं रस्त्यावर. मग पुन्हा आम्ही थोड्या वेळानं नगरपालिकेने अग्निशामकला फोन केला. अग्निशामकाला आल्यावर मग आम्ही सगळं साफसफाई करून रस्ता क्लिअर करून मग वाहतुकीसाठी रस्ता खुला ठेवण्यात आला. रात्री काय म्हणजे रस्त्यावर काय सांडलेलं होतं? कशात? खूप रक्त येथे सांडलेलं होतं रस्त्यावर. दोन्ही बॉड्याचं रक्त वगैरे सांडलं होतं खूप. आणि ते फरफटल्यामुळे जास्त थोडं ब्लिडिंग जास्त होतं रस्त्यावर. कम्प्लीट रस्ता थोडा एक 50 मीटर रस्त्यापर्यंत रक्त वाहत होतं. अच्छा. आणि जे दुचाकी आहे अपघातामधली, ती दुचाकी कुठं होती? ती दुचाकी त्या गाडी सोबतच त्यांना फरफटत घेऊन गेला तुर्री गावापर्यंत. गाडी हे दोन बॉड्या इथंच गाडी त्यांच्या सोबतच गेलेली आहे. जवळपास उमरगातून 4-5 किलोमीटर गाडी फरफटत घेऊन गेला त्यांना. जो आयशरचा ड्रायव्हर होता तो 4-5 किलोमीटर गाडी फरफटत घेऊन गेला. तुर्रीमध्ये गाडी काय त्यांची पकडली वाटतं. ते गाडी तिथंच होती, गाडी अडकलेली पुढे त्याच्या. या वळण रस्त्यामुळे भरमसाठ अपघात होत आहे. 150-200 अपघात बघितलं बिजू साहेब तर इथं बघितलं तर तुम्ही इथं कुठेही दिशादर्शक नाही किंवा कुठेही स्पीड ब्रेकर नाही. आलेले वाहन खूप स्पीड मध्ये येतात. रात्रीच्या टायमाला इथं कुठे लाईट नाही, प्रॉपर सोर्स ऑफ लाईट नाही. त्यामुळे लोकांना दिसत नाही की कुठे गाडी आहे. एखादी बारीक गाडी असेल तर मोठ्या गाड्यांना दिसत नाही किंवा तिथं गाडी आहे, हे आहे, ती आहे. पूर्णपणे चूक म्हणायचं गेलं तर हायवे हे जे प्राधिकरणाची चूक आहे. त्यांनी काय तर मेजर काय तर स्टेप घ्यायला पाहिजे, काय तर मेजर करायला पाहिजे की इथं काय कशामुळे अपघात होत आहेत, काय होत आहेत. नाही, हे सर्व नागरिकातून आक्रोश व्यक्त होतोय. पण नागरिकांनी ज्या लोकप्रतिनिधीला निवडून दिलेलं आहे त्या लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी पार पाडतात. लोकप्रतिनिधी काळाची गरज आहे. लोकप्रतिनिधी ह्याच्यावर आवर्जून लक्ष घालावे, कारण खूप सारे बळी जात आहेत. आता मी रोज दवाखान्यात असतो, बघतो कितीतरी बळी रोज 2-3 लक्षात मध्ये बळी आहेत आपल्या उमरगा तालुक्यातले. त्यामुळे लोकांनी ह्याच्यावर लोकप्रतिनिधी लक्ष देऊन हे विषय तात्काळ कारवाई करून ह्याच्यावर काय तर हे करावं लागेल. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.